हॅलो एव्हरीवन, रंग आपुलकीच्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्लॉगची सुरुवात आपण स्वयंपाकघरातूनच करत आहे. काल आपण चिकन लेग पीस कसं क्लीन करायचं ते बघितलं होतं. आज आपण चिकन मसाला, चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा बनवणार आहे. त्याची रेसिपी मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. असं कुकरमध्ये शिजवलेलं चिकनची चव वेगळीच लागते गाईज. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागते चिकनची टेस्ट. आणि थोडंसं जास्त शिजलं असलं तरी खूप छान लागतं असं कुकरमध्ये केलेलं. त्यामुळे मी थोडंसं मला आवडतं म्हणून कुकरमध्ये करत आहे. मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या गाईज. एकदम परफेक्ट शिजतं. हा मसाला मी दोन्हीसाठी भाजते आणि यामध्ये दही टाकते मसाला भाजतानाच. दहीमध्ये मसाला चांगला भाजून घ्यायचा, चांगलं तेल सुटेपर्यंत. मग त्यात तिखट टाकायचं. घरी बनवलेलं मी तिखट टाकते गाईज. हे सर्व बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं गाईज, म्हणजे दही फुटणार पण नाही आणि चव पण मसाल्याची त्यामध्ये उतरेल. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं तिखट घरी बनवलेलं आहे. आता इथे आमटीसाठी मी मसाला भाजून घेते. सुक्याला तर मी वरण टाकणार आहे, पहिल्याला थोडंसं काढून तुमच्यासाठी तिखट करणार आहे. इथे आपलं सुक्कं चिकन तयार आहे. बघू शकता किती छान शिजलं आहे आणि तरी पण किती सुटले बघा गाईज. नाहीतर खूप जणांना असं वाटतं की कुकरमध्ये शिजवल्यानंतर तरी गायब होते, पण तसं काही होत नाही आहे. चव तर खूप छान लागते. तर आजचा बेत बघा गाईज, चिकन रस्सा, चिकन सुक्कं, कांदा लिंबू भाकरी, एक नंबर बेत. तर उद्या भेटूया गाईज नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर.